राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर व जिल्हा महिला आघाडी विभागाची बैठक महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक दीपाली पांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली। सुरुवातीस दीपाली पांढरे यांच्या हस्ते स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोस पुष्पहार घालून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। अभिवादनपर कार्यक्रमानंतर महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष दीपाली पांढरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी दीपाली पांढरे यांचे सोलापुरात सहर्ष स्वागत करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली। महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, निरीक्षक दीपालीताई पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असे मनोगत व्यक्त केले। महिला जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे यांनी जिल्हा पक्ष संघटनेचा आढावा मांडला। अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत करू असा विश्वास व्यक्त केला। तर प्रदेशाध्यक्ष दीपाली पांढरे यांनी त्यांच्या मनोगतात अजितदादा पवार यांचे आचार विचार, अजितदादांनी मंजूर केलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवून तो लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत। आदरणीय सुनेत्राबाईंनी अजितदादा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली। राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुनेत्राबाईंनी यांना संसदेत काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। महिला सक्षमीकरणावर विशेष भर देणार असल्याचे दीपाली पांढरे म्हणाल्या। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष दीपाली पांढरे, महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जोगधनकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष महिला आघाडी वर्षा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी शहर कार्याध्यक्ष चित्रा कदम, ज्योती षडगार, उज्ज्वला पाटील, सायरा शेख, सुरेखा गुंड आदी महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।